नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मित्र या मालिकेचा आपण आजचा भाग बघणार आहोत। प्रेक्षकांनो, इथे आपण बघणार आहोत की अंजलीने सगळं काही जसंच्या तसं सांगितलेलं असतं। म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला, ब्रेक फेल झाल्यामुळे ईश्वरीने कसा माझा आणि बाळाचा जीव वाचवला, हे सगळं आता अंजली अर्णवला सांगत असते। आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की अर्णवचा गैरसमज दूर होईल ईश्वरीबद्दलचा? तुम्हाला काय वाटेल हे नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। आता बघा, सुरुवातीला आपण बघतो की अर्णव विचारतो की ॲक्सिडेंट कसा झाला, काही ड्रायव्हरची काही चूक होती का? अंजली म्हणते की नाही, ब्रेक फेल झाले रे। अर्णव हे ऐकून शॉकच होतो। तो म्हणतो की काय? अंजली म्हणते की आणि हो, गाडी कंट्रोल मध्येच नाही राहिली ड्रायव्हरच्या। अंजली म्हणते की मी पण सीट बेल्ट सुद्धा नव्हता लावला। ईश्वरीने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि माझ्या मांडीवर आडवी झाली ती। अंजली म्हणते की जेणेकरून मला आणि बाळाला काही होऊ नये। अंजली म्हणते की गाडी आदळल्यामुळे सगळा मार ईश्वरीला लागला। अंजली रडते आणि म्हणते की मला आणि बाळाला काही नाही झालं। आजी म्हणतात की खरोखर करावं तितकं कौतुक कमीच आहेत ईश्वरीचं। आजी म्हणतात की एवढं लागलेलं असताना देखील स्वतः गाडी चालवत तुला इथे घेऊन आली। अर्णव म्हणतो की ताई, तुला म्हटलं होतं ना की मी येतो तुमच्या सोबत, पण ताई तुम्ही कधीच माझं ऐकत नाही। तुला एकटीलाच जायचं होतं मला सोडून। अंजली म्हणते की चिंटू शांत हो ना, आता सुखरूप आहोत ना आम्ही। अंजली म्हणते की चिंटू, अरे जे घडायचं असतं ना ते घडतंच अरे। अंजली म्हणते की बरं ते जाऊ द्या ना, मला आधी ईश्वरीकडे घेऊन जा, मला बघायचं आहे तिला। मामा म्हणतात की हो, तिला सुद्धा स्पेशल रूम मध्येच ठेवलंय। मामा म्हणतात की मी डॉक्टरांची परमिशन काढून तुमची स्पेशल भेट घडवून देतो। प्रेक्षकांनो बघा, आता इकडे ह्या दोघींचं अंजलीला ईश्वरीची काळजी असते। अंजली म्हणते की ईश्वरी कशी आहे, मला तिला बघायचंय। आणि इकडे आता ईश्वरीचंही तेच चाललंय। म्हणते की आकाश सर, अंजली ताई कशा आहेत, मला त्यांना भेटायचंय। आकाश म्हणतो की शांत हो, शांत हो, बरी आहे ती, आत्ता शुद्धीत आलीये। ईश्वरीला काळजी वाटते। ती म्हणते की बाळ ठीक आहेत ना? आकाश म्हणतो की हो, बाळ पण ठीक आहेत, बोथ आउट ऑफ डेंजर। ईश्वरी लगेच म्हणते की अनु बाप्पा, अशीच सगळ्यांवरती कृपा राहू दे बर का। आणि लगेच हात जोडायला जाणार तेवढ्यात तिच्या हाताला त्रास होतो प्रेक्षकांनो। आणि तिचा त्रास बघून नमूला सुद्धा त्रास होतो। ती म्हणते की इशू, अगं इशू काय होतंय तुला? नमू म्हणते की मी डॉक्टरांना बोलवू का? लगेच आकाशला म्हणते की आकाश सर, तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवता का? तेवढ्यात आकाश जाणार। ईश्वरी म्हणते की नाही 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 ताई, एवढं काही नाहीच झालंय। ईश्वरी म्हणते की हात दुखतोय ना, तर पटकन हात वर केला तर नाही लक्षात आलं। नमू म्हणते की इशू अगं का दुखतंय एवढं, फ्रॅक्चर तर नसेल ना? प्रेक्षकांनो, आता नम्रताची काळजी तर साहजिकच असणार आहे। ईश्वरी म्हणते की नाही नसेल, डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढले, रिपोर्ट आले की कळेलच। ईश्वरी म्हणते की ताई अगं फिकर नॉट, एवढं टेन्शन नको घेऊ अगं। नमू म्हणते की अगं कसं टेन्शन नको घेऊस इशू? नमू म्हणते की एकतर मी आई बाबांना पण नाही, तेवढ्यात इशू म्हणते की आई बाबांना काही सांगूच नको प्लीज, त्यांना टेन्शन येईल। प्रेक्षकांनो, इकडे आता बघा, नमूला काही ईश्वरीची ही अवस्था बघवत नाही आणि ती लगेच रडत रडतच बाहेर निघून जाते आणि म्हणते की आले मी। ईश्वरी तिला आवाजच देते की ताई, पण ती काही ऐकत नाही। आणि आता ईश्वरी आवाजच देते पण ती नाही ऐकत। त्यावर आकाश म्हणतो की ईश्वरी मी बघतो। आणि नम्रताला काही तिची अवस्था बघवत नाही आणि ती रडत रडत बाहेरच रडत असते। तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की नम्रता ओके। तो तिला म्हणतो की अचानक अशी बाहेर का निघून आलीस? नम्रता म्हणते की आकाश सर, माझ्या इशू सारखी चुलबुली बडबडी कायम खुश असणारी मुलगी आज अशी बेडवर पडून आहे तो। नमू म्हणते की हे बघून खूप तकलीफ होतीये, अजिबात बघवता येत नाहीये तिला। आकाश म्हणतो की नम्रता, तुला किती त्रास होतोय ना हे कळतं आहे मला। आणि प्रेक्षकांनो, आता बघा, मामी सुद्धा आता यांचं बोलणं ऐकून घेते आणि पुढे काय ठरवते तेही इंटरेस्टिंग आहे। आकाश म्हणतो की डोंट वरी, ती होईल बरी। आकाश नम्रताला समजावूनच सांगत असतो। तो म्हणतो की डॉक्टर म्हणालेत ना ती लवकर होईल बरी। आकाश म्हणतो की डोंट वरी, पण नम्रता आता त्याला
रडता रडताच मिठी मारते प्रेक्षकांनो. आणि मामी म्हणते की अरे देवा, मिठ्या मारायला लागली आता ही मुलगी आकाशला. म्हणजे माझा संशय खरा ठरला. बहिणी पाठोपाठ आता या भिकारड्या मुलीला सुद्धा बंगल्यात राहायचे वेड लागलेत की काय. मामी म्हणतात की तुझा पत्ता कसा कट करायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे. मामींनी कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि सांगतात की मुलीकडच्यांना सांगा पुढच्या 2 दिवसात आपल्याला बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे, नाहीतर चांगलं स्थळ हातचं गेलं म्हणून समजावं. मामी मनोमन म्हणते की तुझी बहीण जशी बळजबरीने घरात घुसलीये तशी मी तुला घुसू देणार नाहीये. आणि प्रेक्षकांनो आता इकडे ईश्वरीला झोप लागलेली असते आणि अर्णव तिला भेटायला आलेला असतो. तिला बघून त्याला आठवतं की ते डॉक्टर काय म्हणालेत. ते म्हणाले होते की मला थँक्स म्हणू नका, ज्या माणसाने त्यांना इथे वेळेवर पोहोचवलं खरं तर त्यांना थँक्स म्हणा, नाहीतर 1 मिनिट जरी उशीर झाला असतात ना तर खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या असत्या गोष्टी. आणि त्याला अंजलीचंही बोलणं आठवतं. ती म्हणते की ईश्वरीने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि माझ्या मांडीशी आडवी झाली ती, जेणेकरून मला आणि बाळाला काही होऊ नये. आणि तेवढ्यात आता ईश्वरीला पण जाग येते. ती बघते तर काय अर्णव समोर असतो. ती म्हणते की सर आणि उठण्याचा प्रयत्न करते पण अर्णव म्हणतो की इट्स ओके रिलॅक्स प्लीज. अर्णव तिला म्हणतो की पडून राहा. अर्णव ईश्वरीला म्हणतो की ताईने सांगितलेलं मला काय झालं कसं झालं. आणि अर्णव म्हणतो की तेही की तू ताईला इथपर्यंत कशी घेऊन आलीस, सगळं सांगितलं. आता अर्णव त्या सगळ्यांचे तिला प्रश्न विचारतो की भीती नाही वाटली का तुला. ईश्वरी सुद्धा हसून उत्तर देते त्याला, म्हणते वाटली ना. ती म्हणते की हा थोडीशी वाटली. ती म्हणते की सर एक गोष्ट खरी सांगू सर. अर्णव म्हणतो की ऑफकोर्स खरंच सांग, कारण मला खोटं सांगायला किंवा खोटं आवडत नाही. ती म्हणते की मी गाडी चालवत होते ना, ती म्हणते की तेव्हा असं वाटत होतं की तुम्ही माझ्या सोबत आहात. ती म्हणते भीती वाटली की तुमचा चेहरा डोळ्यासमोर आणायचे आणि पुढे जायचे. अर्णव म्हणतो की मी पण तुला खरं सांगतो. अर्णव तिला म्हणतो की तू फक्त ताईचा नाही तर माझा पण जीव वाचवला आहे. अर्णव म्हणतो की कारण ताईला जर काही झालं असतं ना तर मी ताईशिवाय जगू शकलो नसतो. आणि यावर ईश्वरीने त्याला प्रश्न केलेला असतो की मला जर काही झालं असतं तर. पण यावर अर्णव प्रेक्षकांनो निरुत्तर झालेला असतो. म्हणजे त्याला माहीतच नसतं की त्याला काय बोलायचे किंवा त्याच्या जे मनामध्ये आहे ते कदाचित त्याच्या होठांवर नाही आहे. ईश्वरीला ते उत्तर ऐकायचंच असतं. ती म्हणते की बोला ना. आणि प्रेक्षकांना पण बघा इकडे आता अर्णवला काही उत्तर देण्याची गरजच पडत नाही आणि तो असा मोकळा श्वास घेतो. कारण कसं तिथे नर्स आलेली असती आणि ते म्हणतात की मॅम तुमचे हे दागिने, कारण मगाशी एक्सरे काढताना काढून घेतले होते. आणि अर्णव ते हातात घेतो आणि ती नर्स म्हणते की मॅम त्यात जे मंगळसूत्र आहे ते घालून घ्या. ती म्हणते की नाही कसं आहे ना सवाशीनबाईचा असा गळा रिकामा बरा दिसत नाही. आणि बघा आता ईश्वरीला तसंही ते आवडत नसतं, त्याच्यामुळे ती घालण्याचं म्हणजे त्याच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करते. आता अर्णव म्हणतो की रिलॅक्स मी घालून देतो. आणि प्रेक्षकांनो जेव्हा आता अर्णव तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो तर तिचे डोळे आपोआप झाकले जातात. पण अर्णव सुद्धा कसल्या तरी विचारांमध्ये अडकतो हे तिच्या लक्षात येतं. म्हणून ती डोळे उघडून बघते. त्याला आठवतं की जेव्हा या राकेशने तिला कुठल्या तरी लॉजवर नेलं असतं तेव्हा अर्णव तिला म्हणतो की पोलिसांनी जर तुला इथे ह्या अवस्थेत बघितलं ना तर तुझी बदनामी, तुझ्या घरच्यांची बदनामी, आणि जर त्यांनी तुला माझ्यासोबत बघितलंस. अर्णव तिला तेव्हा म्हणतो की हा एकमेव मार्ग आहे माझ्यासमोर तुला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यामुळे अर्णवने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. हे प्रेक्षकांनो आपल्याला तर माहीतच आहे, पण हे आता अर्णवचं याच्या पुढचं संवाद काय असणार आहेत किंवा तिला म्हणणार काय आहेत हे आपल्याला आता दर्शवून देणार आहेत. म्हणून कदाचित त्यांनी हा सीन इथे दाखवलेला आहे. आणि जेव्हा अर्णवने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं ना तेव्हा अर्णवची तर इच्छा असते, पण ही ईश्वरीची इच्छा नसताना देखील अर्णवने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. हेच आता या पुढे आपल्याला ऐकायलाही मिळणार आहेत आणि बघायला देखील. आणि प्रेक्षकांनो अर्णवला ते आठवत असतं आणि इकडे ईश्वरी विचारच करत असते की हे सर मंगळसूत्र गळ्यात का घालत नाहीये, असे धरून का उभे आहेत. आणि ईश्वरीच्या मनात जो प्रश्न पडलेला असतो ना प्रेक्षकांनो, आता अर्णव त्याचं निरसन करतो. तो म्हणतो की पहिल्यांदा जेव्हा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना तेव्हा तुझी इच्छा नव्हती. अर्णव तिला असं पण म्हणतो की आता हे मंगळसूत्र घालताना
माझी हिंमत होत नाहीये. ईश्वरी त्याला त्याचं उत्तर देते. ती म्हणते की सर, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं ना, तेव्हा माझी सुटका व्हावी म्हणून, मी कशातही अडकू नये म्हणून. ईश्वरी त्याला म्हणते की कारण आता मला ह्या बंधनात अडकायचं आहे कायमचं. आणि इथे लगेच मंगलाष्टकास सुरुवात होते प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो पण आता अर्णवला तर हिंमत करावीच लागणार आहे. अर्णव हिंमत करून तरी ते मंगळसूत्र घालतोच, पण तो पुढे नंतर ईश्वरीला म्हणतो की जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्यासाठी काळ्या मण्यांचा धागाच आहे. हे पवित्र बंधन वगैरे काही नाही. बघा प्रेक्षकांनो, अर्णव तिच्यापासून म्हणजे नुसतं असं दूर दूर वेगवेगळं राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता बघा, तो म्हणतो तिला की मी बाहेर उभा आहे, उत्तर आहे. आणि ईश्वरी म्हणते की उत्तर आहे सर, मनाचं आणि मनाशी. आणि प्रेक्षकांना आता इकडे ईश्वरी त्या मंगळसूत्राला हातात घेऊन काहीतरी विचारच करत असते. पण आता आपल्याला पुढचा अंजलीचा सीन दाखवलेला आहे. अंजलीजवळ मामा आजी बसलेलेच असतात. अंजली म्हणते की आजी, यांना केला होता का ग फोन, यांना कळवलं का माझ्या ॲक्सिडेंटबद्दल. आजी म्हणतात की हो अविनाशने केला होता फोन. मामा म्हणतात की हो, मी जावई बापूंना ट्राय केला होता फोन, पण त्यांचा फोन काही लागत नाहीये. आणि मामा म्हणतात की सेफर साईड मी त्यांना मेसेजही करून ठेवलेला आहेत. आणि तेवढ्या तिथे अर्णव येतो. मामा म्हणतात की पण अजून डिलिव्हर झालेला नाहीये. आणि अर्णव म्हणतो की ताई, तू काळजी करू नको, जिजू बिझी असतील ॲज युज्युअल कुठल्या तरी याच्या कामामध्ये, सो तू डोंट वरी, मी करतो प्रयत्न. अंजली म्हणते की पण तुम्ही त्यांना फोन करत राहा. मामा म्हणतात की अगं हो, मी ट्राय करतो आहे. आणि अर्णव म्हणतो की बाय द वे आजी, डॉक्टर सांगत होते दोघींनाही सकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल. आजी हसून म्हणतात, आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडी तरी स्माईल आलेली आहे. ते म्हणतात की बरं झालं. आणि मामा पण आता वातावरण थोडं फ्रेश करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की बघ गुड न्यूज. आणि आता आपण बघतो की अंजलीच्याही चेहऱ्यावर हसू असतं. ते म्हणतात की आता जास्त विचार करू नकोस, आराम कर. मामा म्हणतात की उद्या तू घरी आल्यानंतर मी सगळ्यांसाठी इंदोरी पोहे करणार. इकडे मामी डोक्याला हात लावून म्हणतात की अरे देवा, म्हणजे आई आता पुढचे 2 दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल. मामा पण बोलण्याच्या ओघात म्हणतात की हां. तेवढ्यात मामी म्हणतात की हां काय हां. ते म्हणतात ह्यांचं लगेच कुरकुर चालू होऊन जाते. पण ती कुरकुरना प्रेक्षकांना इथे वेगळी दाखवलेली, म्हणजे हास्यास्पद किंवा अंजलीला बरं वाटावं म्हणून असं काहीतरी असावं. आजी अंजलीला म्हणतात की आम्ही आता निघतो, आराम कर. मामी पण अंजलीला म्हणतात की आराम कर बाळा. अंजली म्हणते की हो मामी. आणि बघा आता त्याच्या चिंटूसाठी त्याची ताई म्हणजे त्याचं पूर्ण जगच आहे. आणि तो बघा आता सगळे गेल्यानंतर अंजलीचा हात पकडतो. आता अंजली मुद्दाम नाटक करते की दुखतं आहे असं. आणि मग अर्णव म्हणतो की सॉरी. अंजली म्हणते की अरे चिंटू, मी ठीक आहे आता. पण अर्णवला काही राहवत नाही. तो तिचा हात असा जवळ घेतो डोक्याशी आणि तिच्या हातावर डोकं ठेवून थोडंसं रिलॅक्स होतो. आणि इकडे अंजली आता त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला माया प्रेम करत असते. आणि प्रेक्षकांनो आता सकाळ झालेली आहे, म्हणजे आता अंजली आणि ईश्वरी दोघेही घरी येतील असं काहीसं वाटत आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, म्हटल्याप्रमाणे आता ह्या दोघेही सकाळी डिस्चार्ज होणार होतात म्हणून दोघेही घरी आलेले असतात. आकाश आणि अर्णव ह्या दोघींनाही घेऊन आलेला असतो. आता बघा, अर्णव अंजलीला हळू बाहेर काढतो आणि आकाश तिला हळूहळू पुढे नेत असतो. आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीला हळूहळू घरामध्ये म्हणजे नेत असतो. आणि प्रेक्षकांनो ती नुसती तिची साडी नीट करत असते. आता बरोबर आहे, ॲक्सिडेंटमुळे तिला ती साडी व्यवस्थित वेअर करता नसेल आली किंवा ती काहीतरी झाली असेल, त्याच्यामुळे तिला नीट करता येत नाही. आणि तिला अचानक तिथे काहीतरी दिसतं प्रेक्षकांनो, म्हणून ती अर्णवचा हात रोखते. आणि अर्णव म्हणतो की काय झालं. आणि बघा, तिला तिथे आर असलेला रुमाल खाली पडलेला दिसतो. तो वाऱ्यामुळे कदाचित उडून बाजूला झाला असेल. ईश्वरी तो रुमाल हातात घेते आणि अर्णवला म्हणते की सर, हा रुमाल बघा ना. अर्णव आता तिच्याशी थोडा चिडूनच बोलतो बघा. तो म्हणतो की यात काय बघायचं, रुमालच तर आहे तो. ईश्वरीचं बघा, ईश्वरी ना प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तर्कवितर्क करत असते. आणि ती म्हणते की सर, रुमाल तर आहे पण त्यावर आर काढलेला आहे. ईश्वरी म्हणते की मागच्या आठवड्यात मी अंजलीताईंना या रुमालावर भरतकाम करताना बघितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की मी राकेशचं आर इनिशियल काढते आहेत म्हणून ह्या रुमालावर. ईश्वरी म्हणते की म्हणजे हा राकेशचाच रुमाल आहे. अर्णव सुद्धा शॉक होतो प्रेक्षकांनो आणि तो म्हणतो की व्हॉट,
आणि बघा आता इकडे या गोष्टीवरनं तर आता तर्कवितर्क लावून काय होईल प्रेक्षकांना माहीत नाही. का हा राजेश परत या दोघांना तोंडावर पाडेल का खरंच अर्णव त्याचं खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल माहीत नाही प्रेक्षकांनो. पण आता तरी आपण हे कळून घेऊया की आता अर्णवला आणि ईश्वरीला त्या राकेशवरच डाऊट असावा. आणि आता अर्णव पण म्हणतो की वेट 1 मिनिट, मी काल गाडी इथेच पार्क केली होती. अर्णव म्हणतो की आणि त्याचा रुमाल इथे आहेत म्हणजे. आता ईश्वरीच्या आणि अर्णवच्या मनात तोच विचार चालू असतात की याने तर नाही ना गाडीचे ब्रेक फेल केले किंवा मला मारण्यासाठी किंवा कुणाला मारण्यासाठी माहीत नाही, पण ब्रेक फेल केले एवढं मात्र ते नक्की. अर्णव बघा आता ईश्वरीला त्रास होऊ नये म्हणून म्हणतो की एनिवे तू आतमध्ये चल. आणि ती मध्ये जात असते तर अर्णव त्या रुमालाकडेच बघत असतो. आणि प्रेक्षकांनो बघा आता अंजली सुद्धा खूप पॅनिक झालेली असते. आता शेवटी नवरा आहे त्याच्यामुळे तिला काळजी तर वाटणारच ना. ती म्हणते की मामा राजेश कुठे आहे, तू म्हणाला होता ना की डिस्चार्ज झाला का ते घरी येतील म्हणून. आणि अंजली म्हणते की त्यांनी तुलाच तर फोन केला होता ना जाताना. आणि आकाशही म्हणतो की ते नेहमी जात असतात त्यांच्या कामासाठी. मग आजी म्हणतात की नेहमीच तर आहे हे, तू काळजी करू नकोस ग. आता इकडे बघा अंजली म्हणते की काळजी कशी नको करूच ग आजी, मामा तू म्हणाला होतात ना की त्यांना मेसेज केला आहेत म्हणून. अंजली म्हणते एरवी जर त्यांना कळलं असतं तर ते धावत पळत आले असते, मग अजून आले कसे नाही आहेत ते. आता अर्णवही म्हणतो की जीजू पहाटेच निघाले आहेत, ट्रॅफिकमध्ये कुठे अडकले असतील, 1-1.5 तास इकडे तिकडे पोहोचतील असते. आता अंजली म्हणते की तू मला सांगितलंस का नाही चिंटू, तू आधी फोन कर बरं त्यांना. अंजली म्हणते की नेमका माझा फोन गाडीत पडला आहे कुठेतरी, तू फोन लाव. आणि आता बघा तेवढ्यात मामा ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी पाणी घे. प्रेक्षकांना आता या दोघांची तारेवरचीच कसरत आहे. आता बघा ना त्या राकेशचा जर फोनच स्विच ऑफ येत असतील तर हे कुठल्या माणसाला कशाला फोन लावतील बरं. आजी तेवढ्यात अंजलीला म्हणतात की अंजू तू जरा शांतपणे ऐकून घेशील का. आजी म्हणतात की जावई बापूंचा ना फोन लागतच नाहीयेत. अंजली अजूनच टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की काय. आता मामा सुद्धा सगळ्या गोष्टींची तिला टेन्शन नको म्हणून म्हणतात की अंजली हे काय आपल्या बाबतीत पहिल्यांदाच घडत आहेत का. नाही ना, मग येतील ते आणि तू अजिबात काळजी करून घेऊ नको. आणि अंजली म्हणते की नाही हे काहीतरी वेगळं आहे, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया का प्लीज. आणि अर्णव सुद्धा आता अंजलीच्या म्हणण्यामध्ये होकार देतो. तो म्हणतो की हो ताई, पोलीस कंप्लेंट केली आहे सकाळी, तुमचा डिस्चार्ज होण्याआधी मामा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करून आला आहे. आणि अर्णव फक्त तिला शांत करण्यासाठी म्हणतो की अगं जिजू येतील, तू रिलॅक्स, तू शांत हो प्लीज. आणि अंजली म्हणते की मला आतनं बरोबर नाही वाटत आहे चिंटू. ती म्हणते की हे सगळं वेगळं आहे. बघा ना कसं चाललं आहे, आधी ब्रेक फेल झालेत, मग आमचा ॲक्सिडेंट झाला आणि आता हे अचानक गायब झालेत. ती खूप घाबरून जाते. तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याला म्हणजे हे कोणीतरी साजिश केली आहेत की काय. आता साजिश तर असतेच प्रेक्षकांनो आणि तीही तिच्या नवऱ्याचीच असते. आणि तिचा नवरा कुठेही आपल्यालाही माहीत असतं की तो गुंडांच्या कचाट्यात अडकला आहे. पण असो, आता इकडं हिचं पॅनिक होणं, घाबरणं, सगळ्या गोष्टी आपण मान्यही करतो आणि साहजिकच आहेत. आजी खूप समजावून सांगतात. ते म्हणतात की अगं अंजू असा वाईट विचार करू नकोस ग बाळा, मन चिंती ती वैरी चिंती असं म्हणतात ना, तर ते अगदी बरोबरच आहेत. त्या अंजलीला खूप समजावून सांगतात. ते म्हणतात की अगं येतीलच जावई बापू, आपण आणखीन थोडा वेळ वाट बघूया. आणि आता बघा अर्णव सुद्धा थोडा टेन्समध्येच असतो की त्याला विचार त्याच्या मनात वेगळेच चालू असतात की हे जे कोणी केलं आहेत, काय केलं आहे. आता आजी म्हणतात की चिंटू तू ईश्वरीला बघत काय बसलाय, वर घेऊन जा ना. आणि अर्णव म्हणतो की हो. आणि आजी म्हणतात की अंजू चल आपण रूममध्ये जाऊयात. आजी म्हणतात की आकाश जरा मदतीला ये तर. आकाश म्हणतो की हो. आणि मामा म्हणतात की हे बघ अंजली, मी जावई बापूंना फोन करून बघतोच, आलोच. आणि आता मामा अर्णवला सांगतात की मी आलोच अर्णव. आणि अर्णव सुद्धा त्यांना म्हणतो की हो. आणि इकडे आता आकाश आणि आजी मिळून अंजलीला रूममध्ये पोहोचवतात. आणि इकडे आता अर्णव ईश्वरीला
वर नेण्यासाठी तिचा हात पकडतो. आणि प्रेक्षकांनो आता बघा, ईश्वरीला ते लक्षात आलेलं नसतं की तिच्या पायालाही लागेल असेल किंवा नसेल लागेल माहीत नाही, पण तिने जेव्हा पाय उचलला वर चढण्यासाठी तर तिच्या पायाला खूप मोठी कळ लागली. ती जोरात ओरडली, ऐक. तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की सर कळ गेली आहेत. अर्णव म्हणतो की हळू. आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला काही पाय जास्त उंचच करता येत नाही, तिला खूप त्रास होत असतो, तरी अर्णव तिला म्हणतो की हळू हळू चढ. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवची खरं तारेवरचीच कसरत आहे. बघा, कुठलीही गोष्टी मनात नाही म्हणजे त्याची इच्छाच नसते ईश्वरीवर तर काय करणार, पण आता इच्छेपुढे तिची काळजी पण जास्त महत्त्वाची आहेत ना. आता ईश्वरीला काही तिचे दोन्ही पाय जास्त उंच करताच येत नाही, तिच्या गुडघ्यांमध्ये किंवा पायामध्ये काहीतरी कळ लागते आहे. पण आता अर्णव तरी काय करणार प्रेक्षकांनो, तुम्ही बघाच आता काय करतो तो. आणि ईश्वरी काही प्रयत्न करणं सोडत नाही, कारण तिला माहिती की अर्णव काय आपल्याला वर थोडीच नेणार आहे. तर अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट. आणि अर्णव तिला म्हणतो की गोल फिर. आणि इथेच मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं. आणि प्रेक्षकांनो, अर्णवने खरंच ईश्वरीला उचलून घेतलेलं असतं आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत असते आणि अशी गालातल्या गालात स्माइल देत असते. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता प्रेक्षकांनो, आता त्याने उचललेला तर आहे तर तो वरती तर नेणारच. असो, इथे पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे की आता ईश्वरीचा हात दुखत असतो, त्याने चहा आणि पोहे आणलेले असतात आणि ईश्वरी तिचा हात धरून डोकं धरून बसलेली, म्हणजे दुखत असतं त्यामुळेच. मग अर्णव तिला म्हणतो की तुझा हात दुखतोय ना, आणि तिला पोहे खाऊ घालत असतो. आणि प्रेक्षकांनो बघा, आता खाता खाता तिची केस पण तिच्या तोंडावर येत वगैरे असतात, तिच्या हातामुळे तिला काही करता येत नाही, त्यामुळे अर्णव तिचे केसही बाजूला करतो. आणि ईश्वरी त्याला म्हणते की सर थँक्यू. लगेच हात तिचा अर्णव झटकतो आणि म्हणतो की मी फक्त रस्त्यावरच्या